नमस्कार मित्रांनो, ध्रुवज्योतिषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे अंकज्योतिषबद्दलचा. सध्या जो धुरंधर नावाचा मूव्ही रिलीज झालेला आहे आणि त्याच्यामध्ये अक्षय खन्ना ह्या कलाकाराची जी माहिती आपण पाहतोय, त्यांची जी काही अभिनय आहे जो बऱ्याच लोकांना खूप आवडला आहे, त्यांच्यावरती आजचा आपला हा भाग जो आहे तो आपण पाहणार आहोत. अक्षय खन्ना करिअर सुरू झालं 1997-99च्या आसपास. 1997च्या आसपास जे करिअरचा पहिला पिक्चर होता तो चालला नाही किंवा तो सरासरीमध्ये चालला. त्यानंतर 1999ला करिअरची खरी सुरुवात झाली. त्यावेळेस 1999ला ताल नावाचा जो काही त्यांचा मूव्ही आला होता, ताल हा त्यांच्या करिअरमधला सगळ्यात सुपरहिट हिरो म्हणून हा मूव्ही होता. त्यानंतर बरेचसे पिक्चर करत 2007 ते 2008पर्यंत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट केले, ज्याच्यामध्ये दिल चाहता असेल किंवा हमराज असेल किंवा कॉमेडीमध्ये हलचल असेल, असे वेगवेगळे चित्रपट होते. मात्र ताल हा त्यांचा सोलो किंवा हिरो म्हणून जो चित्रपट आहे तो सगळ्यात जास्त चांगला चालला. अक्षय खन्नाचे जे काही नंबर आहेत ते पाहत असताना त्यांच्या नंबरमध्ये स्पेसिफिक त्यांचा मूलांक आणि भाग्यांक जर पाहिला तर त्यांचा 1 हा त्यांचा मूलांक आहे आणि भाग्यांक त्यांचा 8 येतो. मात्र आज आपण त्यांच्या इतर जे महत्त्वाचे नंबर आहेत जे त्यांच्या करिअरसाठी सध्या जास्त फोकस येत आहेत तर ते पाहणार आहोत. त्यांचा एंजल नंबर किंवा त्यांचे जे लकी नंबर आहेत ते 7 आणि 9 आहेत, जे त्यांच्या करिअरमध्ये बऱ्यापैकी त्यांना सपोर्ट करताना सध्या दिसत आहेत. त्याच व्यतिरिक्त अक्षय खन्ना यांच्या नावामध्ये बदल झालेले दिसत आहेत. त्यांच्या नावाचे स्पेलिंग त्यांनी त्यांच्या एंजल किंवा लकी नंबरवर घेतलेले दिसत आहेत. त्यांच्यासाठी असणारा 9 आणि 7 हे दोन्ही नंबर त्यांना 2025मध्ये आयुष्यातलं खूप मोठं सक्सेस देऊन गेलेलं आहे. सध्या ह्या वर्षात त्यांचे रिलीज झालेले दोन्ही चित्रपट खूप चाललेले दिसत आहेत. अशा प्रकारे एका कलाकाराच्या आयुष्यामध्ये नंबर किती महत्त्वाचे करिअरसाठी असतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं. तुम्हाला तुमच्या नावात जर स्पेलिंगमध्ये बदल करायचा असेल, तुमचे एंजल किंवा लकी नंबर हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मॅसेज करू शकता तुमची जन्मतारीख किंवा यस हा शब्द जरी टाईप केला तरी आपण त्याबद्दलची माहितीसाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करूया. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.